नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी तलाठी भरतीच्या स्पेशल कोर्समध्ये स्वागत। आपण तलाठी संदर्भात विविध लेक्चर्स घेत होतो सातत्याने आणि बहुतेक विद्यार्थी मित्रांची मागणी होती की सर एक स्पेसिफिक कोर्स बनवा अत्यंत माफक शुल्कामध्ये। ओके, त्या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता या सगळ्यांचा, त्यासोबत ई बुक्स, त्याचे PDF आहेत आपल्याकडे, महत्त्वाच्या टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज या सगळ्यांना एकत्रित करून आपण STI RCP या ॲप्लिकेशनवर एक तलाठी भरतीचा स्पेशल कोर्स बनविलेला आहे। त्याची लिंक खाली या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मी। 1 वर्षाचा कालावधी आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की त्या कोर्सचे डेमो लेक्चर्स बघू शकतात। चला, आपल्याला आजचा विषय या ठिकाणी सुरू करायचा आहे। आजचा आपला जो पेपर आहे, आजचे जे 25 प्रश्न आहेत आपले, ते सामान्य ज्ञानावरील आहे, GK वरील आहे। सोलापूर या जिल्ह्याची जी तलाठी भरती झालेली होती त्या भरतीचे हे सगळे प्रश्न आहेत आणि याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे की कशा पद्धतीचे जनरल नॉलेजचे प्रश्न तलाठी भरतीसाठी विचारले जातात। जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत या PDF, आता हे जे आपण जे लेक्चर्स घेतो आहे तलाठी भरतीची, या सगळ्या PDF तुम्हाला आपल्या तलाठी भरतीच्या कोर्समध्ये आपण अपलोड करणार आहोत। ओके, तिथे जाऊन तुम्ही या सगळ्या PDF बघू शकतात। तर बघा, इथे तुमच्या लक्षात येईल पहिला प्रश्न आहे, सिंधुदुर्ग रत्नागिरी ही जोडी आहे, तर पुढची जोडी ओळखायची सांगितलेली आहे, त्याला समकक्ष जोडी म्हणजे थोडक्यात बघा, तुम्हाला अनुक्रमे संभाव्य उत्तर काढायचं सांगितलं। सिंधुदुर्गमधून रत्नागिरी तयार झाला, ओके, तसा दुसरा कोणत्या जिल्ह्यातून कोणता तयार झाला आहे? खाली मग ऑप्शन होते, लातूर उस्मानाबाद, उस्मानाबाद लातूर, उस्मानाबाद सोलापूर, सोलापूर उस्मानाबाद, आणि मला वाटतं 1-2 सेकंदात तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहात। काय जोडी, योग्य जोडी ओळखायची आहे, उत्तर आहे लातूर उस्मानाबाद। पुढे चिमा साहेबी, अनाबे साहेबी, तासगाव चमन, सोनाका या कशाच्या जाती आहेत? बघा, तलाठी भरतीला प्रश्न आला आहे, ग्रामसेवक भरती नाही, कृषी नाही आहे, तरीही कृषीवर प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला तो अँगल लक्षात घ्यावा लागेल। खाली ऑप्शन होते गहू, ऊस, कापूस आणि द्राक्ष। मित्रांनो, उत्तर आहे द्राक्षांच्या जाती आहेत। ओके, लक्षात ठेवा। पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना नाही? ऑर्डन्स फॅक्टरी कुठे नाहीये? आणि मग खाली ऑप्शन आहे खडकी पुणे, जवाहरनगर जिल्हा भंडारा, वाडी अंबाझरी जिल्हा नागपूर, पनवेल जिल्हा रायगड। 3 ठिकाणी संरक्षण साहित्य बनते, फक्त एका ठिकाणी नाही। 3 सेकंद तुमच्याकडे आहेत। 53 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी जर बघितलं पनवेल रायगड हे उत्तर आहे, इथे नाहीये। खडकी पुणे, जवाहरनगर भंडारा, वाडी नागपूर या ठिकाणी संरक्षण साहित्य कारखाना आहे। पुढे माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि टिंबडिंब जिल्ह्यात आहे। नगर, लातूर, विजापूर, सांगली। एकतर सरळ कट होत होता कोणता? विजापूर, जो जिल्हाच नाही आहे आपल्याकडे। ओके, 54चं फायनल उत्तर काय? सोलापूर आणि अहमदनगर। माळढोक पक्षी अभयारण्याची वैशिष्ट्ये तुम्हाला माहीत असले पाहिजे, त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे आळेफाट्यावरून कल्याणला जाताना कोणता घाट लागतो आहे? घाटांवर प्रश्न आपण बघतोय। आपण घाट जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने नकाशातून बघितलेले आहेत। जे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या नकाशावरील लेक्चर्स आहेत या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊनही तुम्ही ते बघू शकतात आणि तलाठी भरतीच्या कोर्समध्ये तर सगळे आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आळेफाटा टू कल्याण, तामिनी, आंबोली, खंडाळा, माळशेज कोणता घाट आहे? 55 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे माळशेज घाट। पुढे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? काशी, रामटेक, उज्जैन, मदुराई। उत्तर आहे रामटेक या ठिकाणी। मित्रांनो, मला जिल्हा सांगा, कोणत्या जिल्ह्यात येईल हे रामटेक? पुढे आबोर आणि आपातनी या जमाती कोणत्या राज्यात आहे? प्रश्न तलाठीचे आहे, मात्र हे MPSC वाल्यांनाही घाम फोडतील असे हे प्रश्न आहेत। नागालँड, छत्तीसगड, झारखंड, अरुणाचल प्रदेश। 57 या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर अरुणाचल प्रदेशमधील या जमाती आहेत। आणि मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तलाठीचा अभ्यास करताय, तुम्हाला MPSCच्या लेव्हलचा अभ्यास करावा लागेल, कारण की तलाठी भरतीला जे काही विद्यार्थी येतात ना या ठिकाणी, ते विद्यार्थी UPSC देणारी सुद्धा भरपूर असतात, राज्यसेवा देणारी सुद्धा भरपूर असतात, कारण की क्लास 3मध्ये एक जबरदस्त पोस्ट म्हणून तलाठीकडे बघितलं जातं। पुढे भारताच्या राष्ट्रचिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य टिंबडिंबमधून घेतलेले आहे। बघा, सत्यमेव जयते गीता, वाल्मिकी रामायण, मंडूक उपनिषद आणि ऋग्वेद। प्रश्न रिपीट आहे अनेक वेळा, सत्यमेव जयते मंडूक उपनिषद यामधून घेतलेली वाक्य आहे। पुढे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सिंह, वाघ, चित्ता की हत्ती? राष्ट्रीय प्राणी म्हणतोय मी आणि तो आहे वाघ। पुढे भारतीय नौदलाच्या प्रमुखाला टिंबडिंब म्हणतात? नेव्हीचे प्रमुख जनरल, ॲडमिरल, कमोडोर, मार्शल।
नौदल प्रमुख, नौदल समुद्राच्या संदर्भात जे आपण बघतोय ते नौदल. उत्तर आहे ॲडमिरल असं त्यांना म्हटलं जातं. मग भूदल प्रमुखांना काय म्हणतात, हवाई दल प्रमुखांना काय म्हणतात, सध्याचे हे प्रमुख कोण आहेत हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे चंद्राचा फक्त टिंबटिंब पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसू शकतो. किती टक्के? 41, 47, 51 की 59? या ठिकाणी उत्तर आहे 59%च पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो चंद्राचा. पुढे टिंबटिंब हे जगातील प्राचीन बंदरापैकी एक आहे. लोथल, हडप्पा, कालिबंगन, तक्षशिला प्राचीन बंदरापैकी एक. 62 नंबरचा प्रश्न 2-3 सेकंद तुमच्याकडे आहे आणि ते आहे लोथल. राज्य कोणतं मित्रांनो? गुजरात राज्यामधील हे बंदर. पुढे अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधाम कोणी स्थापन केले? बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन, विनोबा भावे, पंजाबराव देशमुख. उत्तर आहे शिवाजीराव पटवर्धन. त्यानंतर गीत गोविंद ही साहित्यकृती कोणाची? हरिवंशराय बच्चन, अमृता प्रीतम, जयदेव भवभूती. 64 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे गीत गोविंद म्हटलं की जयदेव हे उत्तर तुम्हाला आठवलं पाहिजे. त्यानंतर विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार या साहित्यकृतीबद्दल प्रदान करण्यात आला आहे. ज्ञानपीठ विंदांना. अष्टदर्शने, ययाती, स्पर्शेची पालवी, आकाशाचा अर्थ. 65 आणि उत्तर आहे अष्टदर्शने. विंदा करंदीकर. आतापर्यंत कोणाकोणाला ज्ञानपीठ भेटला मराठी साहित्यिकांना हे तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. ययाती ही कुणाची कादंबरी आहे ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावं लागेल. पुढे हेबियस कॉर्पस, बंदी प्रात्यक्षिकरण, मॅन्डॅमस, परमादेश, प्रोहिबिशन, प्रतिषेध, सर्शिवरी, उत्प्रेक्षण आणि को वॉरंटो, अधिकारपृच्छा हे कशाचे प्रकार आहेत? दिवाणी दावे, फौजदारी दावे, रीट आणि मूलभूत अधिकार. मित्रांनो प्रश्न इंटरेस्टिंग आहे. राज्यघटनेचा प्रश्न आहे. 66 उत्तर येते रीट, ज्याला आदेशाचे अधिकार म्हटले जातं बघा. म्हणजे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट जे आहे ते कलम 32 नुसार हे आदेश देऊ शकतं मूलभूत हक्काचा भंग झाला असेल तर. आणि उच्च न्यायालय जे आहे त्यांना 226 या कलमानुसार हे अधिकार आहेत. हे कलम नोट डाऊन करून घ्या. बरीच माहिती तुम्हाला मी अतिरिक्त सांगत असतो. पुढे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? महाभियोग, अविश्वास ठराव, विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी. उत्तर द्यायचे 2 ते 3 सेकंदामध्ये. 67 नंबरचा प्रश्न उत्तर आहे महाभियोग. कलमही माहीत असो तुम्हाला. इम्पॅचमेंट प्रस्ताव असंही त्याला म्हटलं जातं. एक अवघड अशी प्रक्रिया आहे. ओके. पुढे 68 जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडते राज्यातील तेव्हा राष्ट्रपतीला राज्यपालांच्या सल्ल्यानुसार टिंबटिंब कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते. ज्याला आपण राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट असंही म्हणतो. 68 नंबरचा प्रश्न कोणतं कलम आहे ते? 352, 356, 360, 364. उत्तर आहे 356. इथे आणखी एक 365 कलम आहे मित्रांनो. त्याच्यात काय आहे ते जरा बघा. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे, 360 मध्ये आर्थिक आणीबाणी आहे आणि ही राष्ट्रपती राजवट. आतापर्यंत एक आणीबाणी लागलेलीच नाही. तो प्रकार कोणता ते तुम्हाला माहीत असावं. पुढे ग्रामपंचायत किती मोठी असली तरी त्यामध्ये टिंबटिंबपेक्षा अधिक सदस्य असू शकत नाही. 13, 15, 17, 19 बघा मॅक्झिमम सदस्य ग्रामपंचायतीचे किती. मॅक्झिमम, कमाल आणि किमान माहीत असावी. पटकन उत्तर दिलं पाहिजे. प्रत्येकाला हे आलंच पाहिजे. उत्तर आहे कमाल 17. मग किमान किती? 7, 5, 9. उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. पुढे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ज्याला आपण नारी असं म्हणतो, ही संस्था कुठे आहे? देवनहळ्ळी, बंगळुरू, सांताक्रूज, मुंबई, युसुफगुडा, हैदराबाद, भोसरी, पुणे. नारी 70 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं भोसरी, पुणे या ठिकाणी आहे. मग राष्ट्रीय एड्स दिन कधीचा तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढे गटात न बसणारा शब्द ओळखा. युरोप, भारत, जपान, मलेशिया वेगळा शब्द. 71 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे युरोप हा वेगळा शब्द आहे. पुढे इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये दिल्ली शहराच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चमूचे नाव काय? बघा बॅडमिंटन लीगमध्ये दिल्ली शहराचं कोणता चमू आहे, कोणता संघ आहे? प्रश्न इंटरेस्टिंग आहे. 72चं उत्तर या ठिकाणी जर बघितलं तर दिल्ली शेटलर्स आहे. आता हे डेअर डेव्हिल्स जर बघितलं आता दिल्ली कॅपिटल्स म्हणून आता नवीन IPL मधील नाव आहे ते एक लक्षात राहू द्या तुम्ही दिल्लीच्या संघाचं. पुढे एवढ्या प्रकाशझोतात आलेला तहरीर चौक कोणत्या खंडात आहे? बघा एवढ्यात, म्हणजे त्यावेळेसचा प्रश्न होता तहरीर चौकाबद्दल आणि उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर ते आहे आफ्रिका. पुढे ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड जे आहे याला आणखी कोणत्या नावाने आपण ओळखतो? ॲस्पिरिन, व्हिनेगर, पेनिसिलिन, कॉस्टिक सोडा. आणि उत्तर याचं आहे ॲस्पिरिन या नावाने आपण त्याला ओळखतोय. पुढे भारतात राष्ट्रीय खेळ दिवस केव्हा साजरा केला जातो? बघा राष्ट्रीय खेळ दिवस 29 ऑगस्ट, 19 नोव्हेंबर, 8 मार्च, 17 मे. 75 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे त्याचं 29 ऑगस्टला राष्ट्रीय खेळ दिन. आणि ते कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ हा प्रश्न मात्र तुमच्यासाठी सोडून देतो आहे.
ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण 25 प्रश्न बघितलेले आहे तलाठीचे रॅपिड स्वरूपात. आपलं हे रॅपिड असतं, एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला खूप सारं देण्याचा प्रयत्न असतो. तुम्हाला हा प्रयत्न आवडत असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला जो तलाठी भरतीचा कोर्स आहे नक्की त्याला एकदा व्हिजिट करा. म्हणजे तुम्ही अशाच पद्धतीने रॅपिडली खूप कमी वेळेमध्ये तलाठी भरतीचा अभ्यास करणार आहेत. एक 6 ते 8 महिन्यामध्ये तुम्ही परफेक्ट होणार आहात. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.